शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा शक्तीपीठ हा महामार्ग कायमस्वरूपी बंद करण्यात यावा या मागणीसाठी गेल्या 2 वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने संघर्ष सुरू आहे। मात्र सरकार हा महामार्ग करण्यावर ठाम आहे। मात्र हा महामार्ग कायमचा रद्द करावा यासाठी आमचा तीव्र संघर्ष सुरू राहणार असल्याचा निर्धार माजी आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय। शेतकरी कामगार पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र विभागीय मेळावा कवठेमहांकाळ येथे पार पडला। या मेळाव्याला शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार संपत पवार, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी प्रमुख मार्गदर्शन केलं। प्रास्ताविक मेळाव्याचे समन्वयक भाई दिगंबर कांबळे यांनी केले। यावेळी जयंत पाटील म्हणाले, शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी गेले 2 वर्ष झालं संघर्ष सुरू आहे। वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकार विरोधात आवाज उठवत आहोत। मात्र सरकार हा महामार्ग करण्यावर ठाम आहे। आम्ही याबाबत तीव्र संघर्ष करणार आहोत। गायरान रहिवाशी अतिक्रमण कायम झाली पाहिजेत। शेतीमालाला हमीभाव, शेतकरी कर्जमुक्ती यांसह इतर विषयांवर लढा मजबूत करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलंय। या मेळाव्यास अजित सूर्यवंशी, पोपट बोराडे, समीर देसाई, बाबासाहेब देवकर, शरद पाटील यांच्यासह सांगली, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते।